हरिओम श्री सद्गुरु भगवान की जय। रत्नाकर धौतपदाम हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजश रत्नाढ्याम वंदे भारत मातरम। भारत माता की जय। जय महाराष्ट्र माझा कर्जा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र। जय तू संस्कृतम जय तू मराठी। नमस्कार मित्र, आपण सर्वजण खरेच भाग्यवान आहोत की जगातील एकमेव देश ज्याला माता म्हटलं जातं अशा महान भारत देशातील एक राज्य, महान राष्ट्र ज्याला महाराष्ट्र समजलं जातं, ज्याच्या पावन कुशीत वेळोवेळी संत महापुरुष अवतरित होत आलेले आहेत। तसेच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने या पावन भूमीची कीर्ती आणखी अजरामर केलेली आहे। अशा या महान राष्ट्राची म्हणजे महाराष्ट्राची मातृभाषा, आपली मायबोली मराठी भाषा, जिच्याविषयी विश्ववंदनीय संत शिरोमणी महावैष्णव संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली ज्यांनी आपल्या पासायदानातून विश्वबंधुत्वाची शिकवण साऱ्या जगाला दिली, त्यांनी हिचं गौरवगान गाताना म्हटलेलं आहे, माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके। तसेच सामान्य दैनंदिन जीवनामध्ये आपण वेळी बोलतो ऐकतो की मराठी भाषा वळवाई तशी वळते। आणि या संदर्भात एका कवीच्या चार ओळी मला आठवतात, भाषेचा गोडवा साखरेहुनी फार, मऊ मखमली असली तरी शब्दांना तिच्या धार, वळवावी तशी वळते सहज सगळ्यांना कळते, भाषेच्या आमुची श्रीमंती अपरंपार। अशा या आपल्या महान मायबोली मराठी भाषा आणि आम्हा मराठी भाषिकांची मराठी भाषेच्या व्याकरणाशी संबंधित एक विलक्षण मजेशीर गोष्ट मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणासमोर सांगणार आहे। या व्हिडिओच्या अनुषंगाने व्हिडिओच्या आवश्यकता म्हणून मी आपणास माझा परिचय करून देतो। माझं संपूर्ण नाव अरुण परशुराम गोडे। माझं उच्च माध्यमिक शिक्षण 12वी मराठी माध्यमातून झालेलं आहे। याचा अर्थ मी मराठीचा अभ्यास 12वीपर्यंत केलेला आहे। नंतरच्या काळात मला आवड असल्यामुळे मी भारतात संस्कृतचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या संस्कृत भारती या संस्थेचा पत्राद्वारे संस्कृत कोविदपंचा अभ्यास विशेष प्रावीण्यासह पूर्ण केलेला आहे। आणि आपला मानवी मनाचा एक गुणधर्म आहे की काही गोष्टीचे ते नकळत चिंतन राहतं। तसंच या दोन भाषांच्या बाबत माझ्या मनात कुठेतरी नकळत तुलनात्मक अभ्यास चिंतन होत राहिलं। आणि काही कालावधीपूर्वी अचानक माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ज्यावेळी मी मराठीतून इंग्रजीमध्ये नावाचं स्पेलिंग लिहित होतो त्यावेळी अचानक मला लक्षात आलं की हे आपण जे स्पेलिंग लिहितो ते कुठेतरी चुकतं आहे, याच्यामध्ये काही त्रुटी राहतात, चुका होतात। थोडा विचार केल्यानंतर मला लक्षात आलं की हे कदाचित चुकीच्या उच्चारणामुळे होत असेल। आता चुकीचं उच्चारण कसं, तर आपल्याला हे माहिती आहे, सर्व मान्य आहे, सर्व श्रुत आहे की संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे। याचा अर्थ मराठीची उत्पत्ती संस्कृत भाषेतून झालेली आहे। आणि प्रत्येक भाषेचे काही नियम असतात, त्याचं काही व्याकरण असतं, शास्त्र असतं, त्याशिवाय भाषा असू शकत नाही। आणि सामान्य दैनंदिन जीवनात आपण म्हणतो की आईवडिलांचे गुण मुलामध्ये येतात, त्याच धर्तीवर त्याच नियमाच्या आधारे मी आपणास बोलतोय की संस्कृत भाषेचे काही जे नियम आहेत त्याचं मराठीमध्ये पालन केलं गेलं नाही, किंवा केलं तर ते व्यवस्थित किंवा काटेकोरपणे केलं गेलं नाही। आणि त्याचा परिणाम असा झाला की आपल्याकडे उच्चारण चुकीचं होतं आहे। आणि उच्चारण चुकीचं होत असल्यामुळे आपल्याकडून मराठीतून इंग्रजीमध्ये स्पेलिंग लिहिताना आपल्याकडून काही त्रुटी राहतात, चुका होतात। हे माझं स्वतःचं वैयक्तिक ठाम प्रांजळ मत आहे। आता आपल्याला ही पिढ्यानपिढ्या सवय झालेली आहे आणि जी आपल्या अंगवळणी पडलेली आहे, त्यामुळे आपलं मन सहजासहजी बदल स्वीकारत नाही। म्हणून ह्या व्हिडिओचा विषय संपूर्णपणे समजावा, त्याचं आकलन व्हावं, यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ आपण पाहावा। आणि या व्हिडिओच्या सिद्धीसाठी मी सुद्धा काही गोष्टी गृहीत धरणार आहे, कारण आम्ही आता बोललो आपल्याला की आपल्या ही पिढ्यानपिढ्या चुकीची सवय आपल्या झालेली आहे। तर 3 गोष्टी मी गृहीत धरणार आहे। पहिलं म्हणजे जसं की सर्वांना माहिती आहे, सर्वमान्य आहे, सर्वश्रुत आहे की संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे। दुसरं, अक्षरेच ब्रह्म आहे, त्याचा कधी नाश होत नाही ते अक्षर। आणि तिसरं, उच्चारलेल्या अक्षराचा किंवा शब्दाचा प्रभाव वातावरणावर राहतो। या 3 गोष्टीच्या आधारे या विषयाचं मी मांडणी करणार आहे। त्याचबरोबर आपल्या काही माहिती आहेच, पण ती माझ्या समाजासाठी मी पुन्हा त्याची उजळणी करतो आहे की मराठीतून इंग्रजीमध्ये स्पेलिंग लिहिताना मराठी अ साठी इंग्रजीमध्ये ए
मराठीतील आसाठी इंग्रजीमध्ये दोनदा म्हणजे डबल आहे. मराठीतील ऱ्हस्व ईसाठी इंग्रजीमध्ये ई किंवा आय आणि मराठीतील दीर्घईसाठी इंग्रजीमध्ये डबल ई आपण लिहितो. अशा प्रकारे आपण त्याचा अनुवाद करतो किंवा स्पेलिंग लिहितो. आता हा विषय समजण्यासाठी आपल्याला दोन भाग करावे लागतील, दोन भाग विचार करावा लागेल. एक म्हणजे संस्कृत आणि दुसरं म्हणजे मराठी. तर पहिल्या भागामध्ये मी संस्कृत भाषेचे सामान्य नियम आणि दुसऱ्या भागात मी प्रचलित मराठी त्यांचा प्रयोग अशा प्रकारे मी या गोष्टी आपल्याला विशद करेन. वेगवेगळी उदाहरणं सुद्धा देईन आवश्यकतेनुसार. तर पहिला संस्कृत भाषेचा नियम असा आहे की शब्दातील अक्षरे ज्या क्रमाने लिहिली जातात त्याच क्रमाने त्यांचं उच्चारण होतं. म्हणजे जो क्रम असेल त्या क्रमाने. आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजंत स्वर असेल तर अजंत वर्ण, हलंत वर्ण असेल तर हलंत, ऱ्हस्व स्वर किंवा ऱ्हस्व वर्ण, दीर्घ वर्ण अशा प्रकारे त्याचं उच्चारण त्याप्रमाणेच केलं जातं. लेखनही त्याप्रमाणे केलं जातं. उदाहरण म्हणून आपण पाहू विधान शब्द आणि याची फोड आपण प्रथम पाहू. विधान शब्दाची फोड अशी होते व अधिक ई, ध अधिक आ, न अधिक विधान. आता संस्कृत भाषेमध्ये सामान्यतः याचं पालन होत आहे दोन्हीमध्ये, लेखन आणि उच्चारणामध्ये. मात्र प्रचलित मराठीमध्ये विधान शब्द सरासरी बरोबर लिहिला गेला तरी भाषेचे जाणकार, तज्ज्ञ आणि विद्वान वगळता इतर सर्व सामान्य लोक याचं उच्चारण विधान असं न हलंत करून करतात. वास्तविक तो न अजंत आपण नुकतंच पाहिलं, न बरोबर आहे, अस्वर आहे. दुसरं आपण एक सामान्य जीवनातलं उदाहरण घेऊ. जनता हा शब्द, जनता हा शब्द आपण वारंवार उच्चारतो, ऐकतो, बोलतो. तर जनता शब्द सुद्धा सर्रास सगळे बरोबर लिहितात, परंतु भाषेचे जाणकार, तज्ज्ञ आणि विद्वान वगळता इतर सर्व लोक त्याचं उच्चारण जनता असं न हलंत करून करतात. वास्तविक तो न अजंत आहे. ज अधिक न अधिक अधिक त अधिक अशी त्याची जनता शब्दाची फोड होईल संस्कृत नियमाप्रमाणे. आणि हे आपण मी काय बोलतो आपल्याला की संस्कृत ही तिची जननी आहे. अशा वेळेला संस्कृतच्या नियमांचं पालन इथे का होत नाही हे विषय करण्यासाठी मी उदाहरण आपल्याला देतोय. इतर आपण काही उदाहरणं बघू, जसं की आकाशवाणी, दिनदर्शिका, गणपतीसारखे शब्द. हे शब्द सुद्धा अजंत म्हणजे स्वरयुक्त शब्द आहेत. सगळे शब्द आकाशवाणीमध्ये सगळे स्वरयुक्त शब्द आहेत, पाचही वर्ण. दिनदर्शिकेमध्ये त्याचप्रमाणे गणपतीमध्ये सुद्धा सगळे स्वर अजंत आहेच. पण आपण त्यांचं उच्चारण करणं कसं करतो क्रमशः आकाशवाणी श हलंत करून, दिनदर्शिका असं न हलंत करून आणि गणपतीमध्ये गणपती असं न हलंत करून आपण उच्चारण करतो. वास्तविक अजंत आहे, स्वरयुक्त आहे. दुसरा जो संस्कृत नियम आहे तो असा आहे की शब्दातील ज्या अक्षरावर आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे त्याच्या पुढे जर वर्गीय व्यंजन आलं. आता ज्यांना संस्कृतचं सामान्य ज्ञान आहे त्यांनाही माहिती आहे की क, च, ट, त, प ही वर्गीय व्यंजन आहेत. तर ज्याच्यावर आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे त्याच्या पुढे जर वर्गीय व्यंजन आलं तर त्या अक्षरावर अनुस्वार न देता त्या संबंधित वर्गीय व्यंजनातील अनुनासिक लिहितात. जसं उदाहरणार्थ गंगा शब्द आहे, ग वर अनुस्वार द्यायचा आहे आपल्याला, पण पुढे आलाय ग, तो क वर्गीय ग आहे आणि क वर्गीय अनुनासिक ग आहे, क ख ग ग ग. मग का लिहिताना आपण कसं लिहायचं आहे किंवा संस्कृत भाषेमध्ये कसं लिहिलं जातं, ग त्याच्या पुढे हलंत ग आणि गा, गंगा. दुसरं उदाहरण आपण पाहू, चंपा. च वर अनुस्वार द्यायचा आहे, मात्र पुढे आलाय प, प हे प वर्गीय व्यंजन आहे आणि त्याचं अनुनासिक आहे म, प फ ब म म. मग अशा वेळेला च्या पुढे म हलंत लिहून अर्धा लिहून पुढे पा, चंपा. अशाच प्रकारे आपण नंदामध्ये समजू शकतो, कंटक, सावंतवाडी सारखे आपले शब्द समजू शकतो. परंतु प्रचलित मराठीमध्ये मात्र सर्रास मी सांगितल्याप्रमाणे मगाशी की फक्त भाषे जाणकार, तज्ज्ञ, विद्वान ज्यांना चांगलं नॉलेज आहे, त्यांना त्याचं कारण माहिती आहे, असे लोक सोडता इतर सर्व लोक, मग ते चांगले शिकलेले पण असतील, डॉक्टर, वकील, इंजिनियर पण असतील, ते सुद्धा ग वर अनुस्वार देतात, गंगा, च वर अनुस्वार देतात, चंपा अशा प्रकारे लिखाण करतात. तिसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की संस्कृत भाषेबाबत की संस्कृत भाषेमध्ये मंत्रोच्चारण करताना त्यातील ह्रस्वस्वर, दीर्घस्वर यांचं कटाक्षाने पालन केलं जातं उच्चारण करताना. ते जे नियम आहेत, ह्रस्वस्वर ह्रस्वच, त्याच्यामध्ये दीर्घ होता नाही, दीर्घस्वर ह्रस्व होता नाही, अशा प्रकारचं उच्चारण पालन करून केलं जातं. अन्यथा त्याचा विपरीत प्रभाव पडून विपरीत परिणाम मिळतो असा अनुभव आहे. यासाठी मी आपल्याला श्रीमद भागवतातील एक कथा सांगेन, ज्यामध्ये कधीतरी एक अशी गोष्ट आहे त्या पूर्ण ह्याच्यामध्ये की वृत्रासुराने ऋषींकडून जबरदस्ती यज्ञ करून घेतला
की इंद्राला मारणारा पुत्र जन्मास यावा. मात्र हा वृत्रासुर दुष्ट जुलमी अत्याचारी असल्यामुळे ऋषींनी गुप्त चर्चा केली आणि ठरवलं की आपण या मंत्रोच्चारणामध्ये उलटसुलट म्हणजे ह्रस्व दीर्घ याच्यामध्ये गडबड करायची, गोंधळ करायचा, जेणेकरून इंद्राकडून मारणारा पुत्र जन्मास येईल. कारण हा वृत्रासुर जुलमी दुष्ट अत्याचारी होता आणि त्याच्या त्रासाला जाचाला प्रजा कंटाळली होती, त्रैमाम पुकारत होती आणि त्यामुळे त्यांनी तसाच यज्ञ केला आणि तसाच मुलगा जन्माला जो इंद्राकडून मारला गेला. त्याचप्रमाणे एका प्रवचनामध्ये मी एक 10-15 वर्षापूर्वी ऐकलं होतं की जेव्हा आपण नामस्मरणासाठी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हा मंत्र घेतो, त्यावेळा बऱ्याचशा याच्यामध्ये आपण ऐकतो बोलताना, म्हणजे नामस्मरण जेव्हा म्हणतात त्यावेळी की हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. म्हणजे याच्यामध्ये कृष्णाचं उच्चारण बरोबर होत आहे, पण रामचं मात्र म हलंत करून होतं. वास्तविक तो म अजंत आहे, अस्वरयुक्त आहे तो म, पण वाचं उच्चारण आपण कसं करतो, म हलंत करून राम राम राम. ही सुद्धा त्रुटी आहे. जर मगाशी आपल्याला बोललो की 3 गोष्टी आपल्याला व्हिडिओच्या लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचं की संस्कृती मराठी भाषेत जननी आहे, अक्षरेच ब्रह्म आहे आणि उच्चारलेला अक्षराचा प्रभाव वातावरणामध्ये राहतो. आणि हे जर खरं आहे तर मग राम आपण जेव्हा म्हणतो त्यावेळी राम म्हणण्याने आपल्याला जे पुण्य किंवा लाभ होणार होता, फायदा विशेष, तो फायदा आपल्याला तेवढा मिळणार नाही की राम म्हणून. हे माझं प्रामाणिक मत आहे. आता मी आपल्याला मुख्य मुद्दा असा बोललो की जेणेकरून मला व्हिडिओ बनवासा वाटला, त्या मुख्य मुद्द्याकडे आपण परत वळू. मराठीतून इंग्रजीमध्ये स्पेलिंग लिहिताना मी आपल्याला बोललो होतो की आपल्याला त्रुटी राहतात, चुका होतात. ते कसं ते मी आपल्याला उदाहरणासहित स्पष्ट करतो. पहिलं आपण उदाहरण घेऊ. आकाश शब्द हे आपण मुलांना नाव ठेवतो आकाश, आणि पंचमहाभूतांपैकी एक आहे आकाश. आता मी सुद्धा बोलताना हलंत सगळ्या गोष्टी बोलतोय, आकाशमध्ये सुद्धा हलंत बोलतोय. कारण काय, आपल्याला आता ही सवय झालेली आहे, आपल्या जिभेला वळण लागलेलं आहे. पण मी हा अभ्यास करून मी आपल्याला सांगतोय की ह्या गोष्टी जर अशा झाल्या तर होणारी हानी आपल्याला होत असेल, असं माझं एक मत होतं आहे, म्हणजे तर्क. आणि याचं जर आपण पूर्णपणे ह्या गोष्टीचं पालन करून जर उच्चारण केलं तर आपल्याचा विशेष फायदा होईल, आपल्या जीवनावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल, असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यासाठी हा सगळा प्रपंच मी केला. आता आपण बघितलं की आकाशचं स्पेलिंग कसं होतं, AAKSH असं त्याचं स्पेलिंग होत आहे. आणि आपण जर या आपण जर याचं स्पेलिंग करायला गेलो प्रचलित मराठीमध्ये तर ते कसं करतो आपण, त्याचं 2 भागात पाहू. आका अधिक श. आकाचं स्पेलिंग काही लोक AK असं लिहितात, तर काही लोक AA असं लिहितात. पण शचं सदा सगळे लोक SH असं स्पेलिंग लिहितात. मग ते डॉक्टर, वकील, हे कोणी असो. फक्त मी सांगितलेलं आहे की अपवाद होत असेल तर ते फक्त अपवाद कोण, भाषेचे जाणकार, तज्ज्ञ विद्वान. अन्यथा सगळे लोक ह्या आकाश ह्या शब्दात इंग्लिशमध्ये स्पेलिंग एकतर AKSH किंवा AAKSH असं लिहितात. आणि या स्पेलिंगप्रमाणे उच्चारण आपण मराठीत केलं याचं तर ते कसं होईल, AKSH म्हणजे आकाश नियमाप्रमाणे आणि AAKSHचं आकाश. आहे की ना विलक्षण, विचित्र, मजेशीर. दुसरं आपण एक उदाहरण घेऊ. एका वेळेला मी 2 नावं घेतो, कारण मी आपल्याला म्हटलेलं आहे की इंग्रजी आपल्याकडे कुठेतरी आपण जेव्हा इंग्रजीमधून स्पेलिंग लिहितो मराठी नावांचं, विशेषतः स्थानांचं आणि व्यक्तीच्या नावांचं, त्यावेळेला काय होतं आपण ते सोयीस्कर करतोय की काय आपल्या मनाप्रमाणे, असं मला वाटायला लागलं की कुठे त्यामध्ये कुठे सूत्र नियम धरबंद काही दिसत नाही, असं माझा अनुभव मला स्वतः बोललं, माझं मन. त्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच मी केलेला आहे. तर रामानंद आणि रघुनाथ अशी आपण 2 नावं घेऊ. इथे रा आहे आणि तिथे र आहे. आता संस्कृतच्या नियमाप्रमाणे याची फोड अशी होईल रामानंदची, र अधिका म अधिका न अधिक अधिक न हलंत अधिक द अधिक रामानंद. आणि दुसरं रघुनाथ, याचीच फोड अशी होईल, र अधिक अधिक घ अधिक उ अधिक न अधिक आ अधिक थ अधिक रघुनाथ. इकडे रामानंद आणि इकडे रघुनाथ. तर रामानंदाचं या नियमाप्रमाणे आपण जर स्पेलिंग करायला गेलो तर ते R डबल 2दा A MAA NANDA असं रामानंदाचं स्पेलिंग होईल. आणि रघुनाथचं RAGHU NAATHA रघुनाथ.
मात्र आपण साधा स्पेलिंग कसं लिहितो सगळेच लोक. रामानंदचं स्पेलिंग आपण असं लिहितो RAMANND आणि रघुनाथचं आपण RAGHUNATH. आता ह्या स्पेलिंगप्रमाणे मराठी उच्चारण करायचं आपण ठरवलं होतं नियम लक्षात ठेवून की मराठीतील असाठी इंग्रजीमध्ये मराठीला असाठी इंग्रजीमध्ये डबल ए वगैरे. तर याचं स्पेलिंग उच्चारण कसं होईल मराठीत रमनंत द हलंत आणि ते रघुनाथ थ हलंत. आहे की ना विचित्र मजेशीर. तर म्हणजे मला असं सांगायचं होतं की या ठिकाणी आपल्याला कुठेतरी आपण रासाठी पण आरेच वापरतोय आणि रसाठी पण आरेच वापरतोय. म्हणजे या ठिकाणी कुठे काही नियम सूत्र काही धर्मंद आहे की नाही असं माझ्या मनामध्ये शंका आली, प्रश्न आला आणि त्या जिज्ञासेचं त्या प्रश्नाचं शंकेचं उत्तर मिळावं, समाधान व्हावं जाणकारांकडून भाषेच्या, आणि यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि या दरम्यान मी कसा विचार केला की ह्याचं आणखी एक कारण असं आहे की आपली जी कुठची भाषा जी असते ती व्याकरण आधारित असते आणि तिच्या ज्या व्याकरणाच्या नियमांचं जर आपण पालन केलं, शास्त्राचं नियम जर पालन केलं तर तिचा संवर्धन आणि विकास होतो आणि ती टिकून राहते. आणि अशा वेळेला मला आणखी एक गोष्ट अशी आठवते की मी ज्यावेळी 8वी 9वी 10वीला होतो माध्यमिक शिक्षणामध्ये करत असताना त्यावेळेला हिंदी विषयाचं मला विशेष करून आठवतं आहे की हिंदीची घटक चाचणी झाल्यानंतर मला त्याच्यामध्ये 15.5 किंवा 14.5 मार्क मिळायचे 15पैकी. त्यावेळी मी पहिल्या 2 वेळेला मी बाईंना विचारलं 1-2 वेळेला की बाई असं का होतं आहे, माझं मार्क तर म्हणजे कमी कुठे झाले, कारण माझं सगळं तर बरोबर लिहिलं आहे, तुम्ही बरोबर लिहिलेलं आहे, सगळं टिक केलेली आहे, मग माझा पाव किंवा अर्धा मार्क कुठे गेला. मला त्यावेळी आठवतं बाईंनी सांगितलेलं की बाई मला असं बोलल्या की ही भाषा आहे आणि भाषेचं व्याकरणशास्त्र असतं आणि त्यामुळे भाषेमध्ये कधी 100% मार्क देता येत नाहीत, म्हणून तो पाव अर्धा मार्क मी कट केलेला आहे. आणि म्हणजे मला असं म्हणायचं की निदान 35-36 वर्षापूर्वी ह्या गोष्टीचं सुद्धा पालन होत होतं की ते बाबा ग्रेड धरायचं, बाबा येते कुठेतरी अस्वधिक चुकलं असणार, काळाची चुकलंही असेल किंवा त्यांनी ग्रेड धरूनच दिले असेल काही मार्क. पण जर असं जर भाषा जर एवढी जर आवश्यक आहे आणि भाषा ही आवश्यक आहेच कारण नाहीतर मग जो तो आपल्या मनमानीप्रमाणेच बोलत जाणार, स्पेलिंग लिहिणार, उच्चारण करणार, मग त्याला काहीच शिस्त राहणार नाही आणि तिचं मग अस्तित्व टिकवणं सुद्धा मुश्किल होईल. या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी हा व्हिडिओ बनवण्याचा विचार केला आणि हा व्हिडिओ बनवतो आहे. तर मला असं म्हणायचं आहे की आपण मगाशी आपल्याला बोललो मी की 3 गोष्टी आहेत. संस्कृती मराठी जननी आहे, अक्षरच ब्रह्म आहे आणि उच्चारलेला अक्षराचा प्रभाव ब्रह्मांडामध्ये राहतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर संस्कृतमध्ये महत्त्वाच्या आहेत आणि संस्कृत ही जर मराठी भाषेची आई आहे तर मग मला वाटतं की आपण या गोष्टीचा विचार मराठीमध्ये करायला पाहिजे. हां, आता याचे मी कारणांचा विचार केला तर माझं एक असं कारण लक्षात आलं, असं होण्याचं कारण काय असेल किंवा अशी चुकीची प्रथा खरोखर कशी काय पडली असणार, का पडली, कशी पडली. तर माझं एक असं कारण लक्षात आलं मी जे काही चिंतन केल्यानुसार अल्पबुद्धीप्रमाणे की आपल्या भारतावर परकीय आक्रमणे भरपूर होत चाललेली आहेत आणि अगदी ब्रिटिशांपूर्वी कितीतरी आपल्यावर परकीय आक्रमणे झाली आणि त्यामुळे आपलं दैनंदिन त्यावेळी काही कालावधीसाठी उद्ध्वस्त झालेलं आहे. अशा वेळेला कुठेतरी भाषेच्या या गोष्टींकडे दुर्लक्ष केला गेला जाणकारांकडून झाला नकळत. आणि एकदम ब्रिटिश आल्यानंतर तर आपल्या जवळजवळ त्यांनी जवळजवळ आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं आणि त्यांनी आपली भारतीय गुरुकुल पद्धती पूर्णपणे नष्ट केली आणि मैकाली शिक्षण पद्धती आपल्यावर लादली आणि ती पिढ्यानपिढ्या आता आपण त्याच्यामध्येच शिकतो आहोत. त्यामुळे कुठेतरी आपण इंग्रज आळलो आणि आपल्या गुरुकुल पद्धती नष्ट झाल्यामुळे आपलं जर शास्त्र वगैरे जो का आपल्या सगळ्यांना अभ्यास करायला मिळायचा तो आता मोजक्याच लोकांना करायला मिळत असेल कदाचित जिथे जे गुरुकुल आहे त्या ठिकाणीच. आणि जे सुद्धा आता शिक्षण जे दिले जाते ते सुद्धा कुठेतरी जुजबी मार्क मिळवण्यापुरतं शिक्षण दिलं जाते जेणेकरून पास व्हावेत मुलं. आणि मुलांचा उद्देश सुद्धा जवळपास बहुतांशाचा असतो की चांगले मार्क घ्यावेत, पास व्हावे एवढंच. त्याचं चिंतन करून बाबा त्याच्यामध्ये काय आहे, नियम कसा आहे, काय त्याचा प्रभाव कसा पडेल जीवनावर याचा गोष्टीचा विचार करण्याची आज अपवाद लोक करत असतील किंवा करतात. तर या गोष्टीचा विचार जर झाला तर माझं प्रामाणिक मत असं आहे की हा विषय लोकांच्या समोर आणावा, सामान्य लोकांपासून ते भाषे जाणकार तज्ज्ञ आणि विद्वान यांच्यासमोर तो यावा. कदाचित याच्यापूर्वी सुद्धा कोणाच्या लक्षात आलं असेल पण त्यांनी याच्याकडे का दुर्लक्ष केलं, याला का महत्त्व दिलं नाही हे मी काही सांगू शकत नाही. पण मला मात्र याचा विचार करायचा वाटला आणि हा विचार मी या व्हिडिओच्या माध्यमातून आता जे सशक्त माध्यम आहे त्या माध्यमातून मी सामाजिक माध्यमाद्वारे आपल्यासमोर आणतो आहे.
आता माझ्या व्हिडिओचा विषय सगळ्यांनाच सगळं आकलन होणार नाही. ज्याची तशी समज आहे, ज्ञान आहे, अनुभव आहे शिक्षणातला आणि इतर क्षेत्रातला, त्याप्रमाणे त्याला ते समजत जाईल किंवा समजेल किंवा समजलं असेल. त्यामुळे काही लोक याच्याकडे एक बाबा विचित्र गोष्ट म्हणून, काही लोक मजेशीर म्हणून, काही लोक विलक्षण म्हणून, काही लोक एक बाबा चांगला वेळ जाईल याच्यासाठी म्हणून, आणि काही जे अपवाद लोक आहेत भाषा जाणकार, तज्ज्ञ आणि विद्वान, हे याच्याकडे गांभीर्याने अवश्य बघतील अशी माझी आशा आहे, विश्वास आहे. आणि तीच आशा विश्वास बाळगून मी अपेक्षा करतो त्यांच्याकडून की याचा विचार केला जावा गांभीर्याने. कारण माझं प्रामाणिक मत आहे की ह्या गोष्टी जर त्याप्रमाणेच झाल्या, कारण आपण बघतो की विधानसारखा शब्द मी आपल्याला बोललो, त्याच्यामध्ये विधापर्यंत आपण उच्चारण बरोबर करतो आणि न चलंत करतो. आकाशमध्ये आपण आकाचं बरोबर करतो, श चलंत करतो. म्हणजे कुठेतरी आपण, माझा असं एक अंदाज आहे की अस्वरयुक्त जे वर्ण आहेत, अजंत वर्ण, त्यांचंच उच्चारण कुठेतरी असं हलंत होतं की काय, असं एक सुद्धा माझ्या लक्षात एक आलं. आणि त्यासाठी आणखी एक उदाहरण आपल्याला आता आठवलं म्हणून मी आपल्याला सांगेन की जेव्हा आपण वाक्य मराठीमध्ये बोलतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, तो आपण असं म्हणतो काही वेळ बघा, तो आज येणार होता. वास्तविक आज मधला ज आणि येणार मधला र हे दोन्ही सुद्धा अजंत आहेत, पण आपण उच्चारण कसं करतो, आज येणार होता. लिहिताना आपण लिहितो बरोबर, आज येणार होता असं लिहितो. म्हणजे सगळ्या गोष्टीची प्रथा अशा प्रकारे आपण बोलतो एक प्रकारे, लिहितो एक प्रकारे, असं का झालं विसंगती, हा माझा मुख्य प्रश्न आहे. आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आपण विषयाची चर्चा केलेली आहे. तरी विद्वज्जनांना, तज्ज्ञ, भाषा जाणकार यांना माझी कळकळीने विनंती आहे की अंतःकरणपूर्वक, हृदयपूर्वक मला असं वाटलं की हा विषय समोर आणावा आणि माझी जी जिज्ञासा आहे तिचं समाधान व्हावं, यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. कुठच्या प्रकारे इतर कुठच्याही कारणासाठी हा व्हिडिओ मी बनवला नाही. मी कोणी ह्या भाषेचा, मराठी भाषेचा कोणी किंवा संस्कृत भाषेचा मोठा कोणतरी जाणकार आहे, गाढा अभ्यासक आहे, विद्वान आहे, तज्ज्ञ असं मुळीच नाही आहे. माझं जो अल्प जी बुद्धी आहे आणि मला जी अंतःप्रेरणा झाली त्याप्रमाणेच, कारण संस्कृत देवाणी आहे, संस्कृत भाषा ही आपल्या मराठी भाषेची जननी आहे, या सगळ्याचा विचार करून, आणि ह्या त्रुटी आपल्याला सरळ दिसत आहेत. कारण आपण लिहितो एका प्रकारे, बोलतो एका प्रकारे, तर हे असं का झालं ह्याचं उत्तर मला मिळावं, यासाठीच हा व्हिडिओचा प्रपंच मी केलेला आहे. तरी जर काही नकल माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा करा. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, गुरुचरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना सुख, समृद्धी आणि आनंद लाभो जीवनामध्ये. आणि हीच आशा बाळगून ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझा व्हिडिओ इथे थांबवतो, विषय संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.